नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। पाहूया मित्रांनो, या निसर्गाच्या लहरीपणामुळे जी शेती आज मशागत करायची आहे, परंतु काल आणि परवा आणि जवळपास 8 दिवसांमध्ये एवढा पाऊस झाला की त्या पावसामुळे शेतकऱ्याला या शेताची मशागत करता येईना, त्याला नांगरणी करता येईना, त्याला कोळपणी करता येईना, त्याला वखरता येईना। कारण शेतीचे दिवस जवळ आले, परंतु या निसर्गाला काय झालं माहीत नाही, काय लहरीपणा आला माहीत नाही आणि त्यांनी शेतकऱ्याला खरं म्हणजे उदास करण्याचं काम केलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता, बघा शेतात किती पान थांबलेले आहे। या गव्हाचं वावर आहे, पण या गव्हाच्या वावरामध्ये त्या शेतकऱ्याला वावर नीट करायचं आहे, त्याला चांगलं करायचं आहे, त्याची मशागत करायची, परंतु ते करता येत नाही। पुन्हा आपल्या बाजूला तुम्ही पाहू शकता एकदा मित्रांनो, या बाजूला एक शेत आहे, त्या शेतामध्ये शेतकऱ्याची मशागत करणं बाकी आहे। हे शेत तसंच पडू नये आणि जर निसर्ग असा जर करायला लागला तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये शेतकऱ्याला पुन्हा एकदा आत्महत्या करायची वेळ येऊ नये असं मला वाटतं। आणि या निसर्गाच्या लहरीपणामुळे खरोखर इथला शेतकरी हतबल झालेला दिसून येत आहे। आम्ही आता पाहिलं या भागामध्ये की या शेतामध्ये जे पाणी तुंबलं तसं काही तळ साचलं असं वाटतंय। एवढं मोठं पाणी काल रात्री पाऊस पडला आणि त्या पावसामुळे काल पडला, परवा पडला, 8 दिवसामध्ये सारखा पाऊस चालू आहे। आणि असा जर पाऊस चालू राहिला, शेतकऱ्यांना शेतीची मशागत करायची कधी, त्याने पेरायचं कधी आणि विकायला न्यायचं कधी आणि जगायचं कसं, असा फार मोठा प्रश्न ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण हा रिपोर्ट पाहिलेला, धन्यवाद।